ॲक्वेरियम व्हिजिट. गट्टू आणि चिंकी बऱ्याच वेळापासून आपल्या शेजारच्यांकडे होते. अरे देवा, किती उशीर झाला. गट्टू आणि चिंकी शेजारी गेलेत आणि अजून नाही आले. अच्छा, पण का? ते दोघं तिथे काय करतायत? आपल्या शेजाऱ्यांनी नवीन गोल्डफिश आणलेत. मग हे दोघे शाळेनंतर रोज त्यांच्या घरी जातात आणि खूप वेळ थांबतात. तर गट्टू चिंकीला मासे आवडतात. काही सांगू नका, दोघांनी त्या गोल्डफिशचं नावही ठेवलंय, टिम टिम. ओहो, काय नाव आहे, वा, टिम टिम. तुम्ही त्या दोघांना घरी आणा. ठीक आहे, मी जातो. मग बाबा शेजारच्यांकडे जातात. तिथे जाऊन पाहतात की गट्टू चिंकी एका छोट्याशा फिश टँकच्या जवळ बसून आपल्या गोल्डफिश सोबत गप्पा मारत होते. गट्टू चिंकी, आम्हालाही भेटवा तुमच्या टिमटिमशी. या ना बाबा, ही आहे टिम टिम. गोड आहे ना? हो चिंकी, ती तर आहे छान आणि तिचं नावही खूप छान आहे. कोणी ठेवलं? मी बाबा, मी नाव ठेवलंय तिचं. व्हेरी गुड गट्टू. चला आता आपण घरी जाऊ. आई घरी वाट बघतीये. ओके बाबा. मुलांनो, पण तुम्ही त्यांच्या घरी असं रोज रोज नाही जाऊ शकत. हो आई, पण मग काय करू, आम्हाला तिथे खूप छान वाटतं. ती गोल्ड फिश खरंच खूप छान आहे. हो गट्टू, पण आईचं बरोबर आहे. ठीक आहे बाबा, आता नाही जाणार. गट्टू चिंकी या गोष्टीनं उदास होतात आणि आईला ते उदास झाले ते लक्षात येतं. अरे, पण तुम्ही असे नाराज नका होऊ मुलांनो. मग आई, आपणच घरी एक गोल्डफिश घेऊन येऊयात ना? नाही चिंकी, आपण असं नाही करू शकत. गोल्डफिशची खूप काळजी घ्यावी लागते. कोण करणार बरं? नाही, गोल्डफिश नाही आणायचं. हो मुलांनो, आईचं बरोबर आहे. तसंही ती खूप काम करते आणि तुम्ही तुमच्या शाळेत बिझी असता. मग त्या गोल्डफिश कडे कोण पाहणार? ओके बाबा. डिनर नंतर गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये जाऊन सरळ झोपी जातात. बघा ना, किती नाराज झाले दोघे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. अगं, पण आपण काय करू शकतो? जर त्यांना मासे इतकेच आवडत असतील तर तुम्ही त्यांना ॲक्वेरियमला घेऊन जा. अरे हो, ही खरोखरच छान आयडिया आहे. असं केल्यानं त्यांचा मूड एकदम ठीक होईल. तर उद्या सकाळी सकाळी त्यांना आपण सरप्राईज देऊ. दुसऱ्या दिवशी बाबा जाऊन त्यांना स्वतः उठवतात आणि सगळा प्लॅन त्यांना सांगतात. गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि पटापटा तयार होतात. आई, तू निळा ड्रेस घाल ना, आणि बाबा तुम्ही निळा शर्ट घाला, कारण मी आणि चिंकीने सुद्धा निळेच कपडे घातलेत. ओ असं आहे, पण असं का? कारण आजची थीम ॲक्वेरियमच्या हिशोबाने आहे, निळी निळी. आणि मग सगळेजण रेडी होऊन ॲक्वेरियमला पोहोचतात. वाव! अरे बाळांनो, आपण आता एंटर झालोय. तुम्ही एंट्री करताच वाव म्हणालात. बाबा, हे ॲक्वेरियम किती मोठं आहे आणि इथे कितीतरी टँक्स आहेत. मला तर विश्वासच बसत नाहीये. हो बाबा, घरी तर गोल्डफिश इतक्या छोट्याशा टँक मध्ये होती, पण इथे तर कितीतरी मासे आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे मुलांनो. आज जाऊन तुम्ही किती वेळेस वाव कराल. आतमध्ये जाऊन गट्टू चिंकी अगदी लक्ष देऊन ॲक्वेरियम पाहत होते. चिंकी म्हणाली, बाबा, इथे किती शांतता आहे. पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येतोय. हो, आणि बघा ना, हे मासे किती सहजतेने पाण्यात पोहतायत. किती स्वच्छ पाणी आहे ना. पण बाबा, आपल्या शेजारचे काका तर गोल्डफिशचा टँक दर 2 दिवसांनी साफ करतात. इथे तर इतके टँक्स आहे. मग इथे स्वच्छता कोण करत असेल? मुलांनो, इथे 1 किंवा 2 नाही, तर जवळपास 50 ते 60 वर्कर्स येतात. ते हे टँक स्वच्छ करतात. ओ, 50-60 कामगार. किती मेहनतीचं काम आहे ना बाबा. हो चिंकी, मेहनतीचं काम तर आहे आणि माशांकडे लक्षही द्यावं लागतं. म्हणूनच मी घरी मासे नको म्हणत होतो. हो बाबा, आता मला तुमचं म्हणणं समजलंय. ओ वाव, इथे कितीतरी कासव आहेत. अरे गट्टू, हे बघ, इथे या टँक मध्ये तर कितीतरी गोल्डफिशेस आहेत. वाव! हो चिंकी, वाव! गट्टू चिंकीला असं सरप्राईज होत आणि आनंदी होत असताना बघून आई बाबांना खूप आनंद वाटतो आणि ते दोघं एकमेकांकडे पाहून हसतात. गट्टू चिंकी, या बरं जरा इकडे.
इथे माशांसाठी जेवण मिळतंय. चला आपण सुद्धा माशांना जेवण भरवूया. ओके आई. मग गट्टू, चिंकी आणि आई मिळून त्या माशांना खाऊ घालतात. आई, हे मासे किती क्यूट दिसतायत ना जेवण करताना. मला तर एकदम तुझ्यासारखी दिसतायत चिंकी. सगळेजण गट्टूच्या बोलण्यावर हसतात. आई, या माशांना खायला देण्यासाठी सुद्धा 50 ते 60 लोक येतात का? हो चिंकी, मासे दिवसातून अनेक वेळेस जेवण करतात, म्हणून त्यांना सारखं सारखं खायला दिलं जातं. हो आई, मग तर तू बरोबर बोलत होतीस. या माशांची काळजी घेणं खूप अवघड काम आहे. हो आई बाबा, जेव्हाही आम्हाला माशांना बघण्याची किंवा त्यांच्यासोबत खेळण्याची इच्छा असेल त्यावेळेस आपण असेच ॲक्वेरियमला येऊया. ठीक आहे गट्टू, चिंकी. अशा प्रकारे आईबाबांसोबत गट्टू आणि चिंकी ॲक्वेरियम व्हिजिट एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.